लोकसभेला आपल्याला 31 जागा मिळाल्या, त्यावेळेस काय सत्ता होती का? त्यावेळेस काय कामं होती का? मग 31 जागा आल्या कशा? त्या 31 जागा आल्यामुळं आपण बसलो हिशोब करत, एका मतदारसंघात एक खासदारला 6 आमदार, कुणीतरी म्हणलं 181चा आकडा आपला गाठतोय. झाली चर्चा सुरू आपली पारावर बसल्या बसल्या. आणि मग आता काय सहजच, काय चिंता करू नका, 1-1 लाख मताचा डिफरन्स आहे, 50-50 हजार मताचा डिफरन्स आहे. आणि ह्या सगळ्या भ्रमामध्ये दुर्दैवानं आपण सर्वजण राहिलो होतं. आता मी काल माहिती घेतली, काल पुण्यामध्ये कृती समितीची एक बैठक झाली. मी पण 4 दिवसापूर्वी अमोलला गेलो होतो, एक कॉन्फरन्स होती आणि मला तिथं बोलवलं होतं. 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी अमोल डेअरीला गेलो, तिथं खैरा डिस्ट्रिक्टच्या युनियनच्या चेअरमननी मला बोलवलं होतं. तर आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, 5 रुपयाचं अनुदान बंद झालं. उद्या आपण सभागृहामध्ये तुम्ही सर्वजण आहात, माझी विनंती आहे की हा दुधाचा प्रश्न मांडा. दुधाचं शॉर्टेज व्हायला लागले. आता दूध आणि साखर या 2 ज्या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपल्याला पक्षाला लक्षच घालावं लागणार आहे. आणि माझी विनंती आहे की ह्या 2 प्रश्नावर आपल्याला वेळ प्रसंग पडलं तर आंदोलन करावं लागेल. पण ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भूमिका घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे. हेही मला या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं.